अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या। सीबीआयचा मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर। क्लोजर रिपोर्ट नंतर महाविकास आघाडी नेत्यांची भाजपवर सडकून टीका। दिशा सालियनवरून राणे आणि ठाकरेंमध्ये जुंपली। आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, राणेंचा दावा, तर कचऱ्याला उत्तर देत नाही आदित्य ठाकरेंचा पलटवार। औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। कबर उखडून टाका, राऊतांचं सरकारला आव्हान, तर वाद आम्ही उकरून काढला नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठवली। दुपारी 3 पासून सर्वच भागातील संचारबंदी उठवली। संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा रूट मार्च। सर्वसामान्य जनता नाही तर राजकीय पुढारी जातीयवादी, नितीन गडकरींची टीका। तर भाजपनं जातीयवाद पेरला, राऊतांचा निशाणा। जातीयवाद करणाऱ्यांचे कान ओढा, भुजबळांचं वक्तव्य। रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। वाघ्याची इतिहासात कुठेही उल्लेख नसल्याचा संभाजीराजांचा दावा। मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांवर हल्लाबोल, माझ्या पाठीमागे देवा भाऊ, माझं कोणी वाकडं करू शकत नाही, गोरेंची फटकेबाजी। तर महिलेला 1 कोटी का द्यावे लागले, अनिल देशमुखांचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मनसेची नवी कार्यकारिणी जाहीर। संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्षपदी, तर अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी, सरदेसाईंकडे केंद्रीय समितीची जबाबदारी। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। मिनल खतगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नांदेडमधील कार्यक्रमातून लाडक्या बहिणींचा काढता पाय, व्हिडिओ व्हायरल। तर लाडकी बहीण योजना विरोधकांना खुपतेय, मंत्री अदिती तटकरेंची टीका।